रेश्मा कारखानीस यांना विनंती आहे, आपण आपल्या या काव्यसंग्रहाबद्दल आपलं मनोगत व्यक्त करावं. खरं तर मला जे काय बोलायचं आहे ते मी बराच वेळ आधी सगळं बोललेले आहे आणि पुस्तकातही आहेच. पण मला इथे हे हॉलवर नजर फिरवताना इतकं बरं वाटतं आहे, असं वाटतं आहे की किती मोठं आहे माझं कुटुंब आणि सगळे प्रत्येकजण किती प्रेमाने आणि माझं कौतुक करायला आलं आहेत. तर मला हे अगदी सगळं म्हणजे फार म्हणजे भारावून गेले मी. मला फक्त मी कविताच म्हणू शकते, असं काही आता मला काही सुचत नाही आहे वेगळं. पण खरंच मला खूप छान वाटतं आहे आणि ह्या काव्यसंग्रहात मी फार काही बोलत नाही आहे, पण खरंच म्हणजे शून्य. आणि मला असं वाटतं की हे जे सारं काही आहे, असणं जे आहे ते अनंत अथांग अशा नसण्यात आहे. म्हणजे ते असणंच काढून घेतलं तर उरतं ते फक्त नसणं म्हणजे शून्य, असं मला वाटतं. आणि आपला जीवन प्रवासही तो तसाच शून्य म्हणजे एका बिंदूवरनं सुरू होऊन पुन्हा त्याच बिंदूवर येऊन संपणारा आणि पुन्हा तिथूनच सुरू होणारा असा तो एक वर्तुळाकार प्रवास आहे. तेच आपलं जीवन आहे, आयुष्य आहे. आणि तिथेच त्या आयुष्याचा जीवनाचा कुठेतरी शोध घेताना काही असे अनुभव आले आणि ते माझे आपसुकच लिखित झाले. तर फार असं म्हणत नाही, काही बोलत नाही, पण एक 4 ओळी सांगते ह्याच्याबद्दल की अखेरी इथोनीच आरंभ होतो, अखेरी इथोनीच आरंभ होतो, पुन्हा त्याच चक्रात गुंतून जातो. अखेरी इथोनीच आरंभ होतो, पुन्हा त्याच चक्रात गुंतून जातो. नको वाटतो कोंडमारा जिण्याचा, तरी परतुनी जीव गर्भात येतो. अजन्म्यास त्या एकदा भेटण्यासी, जो जन्मलाच नाही त्याला भेटण्याची धावपळ बघा करा किती. की अजन्म्यास त्या एकदा भेटण्यासी, न जाणे कितीदा मी जन्मास येतो. उरे तोच तो एक प्रश्नार्थ कोहम, उरे तोच तो एक प्रश्नार्थ कोहम, पुन्हा मी स्वतःचा खुळा शोध घेतो. अखेरी इथोनीचा आरंभ होतो.